माझ्या नवऱ्याला दादांनी बनवलेले गुलाबजाम खूप आवडतात आणि माहेरी आली की ते दरवेळेस त्यांच्यासाठी बनवून देतात आणि मी ते घेऊन जाते. आणि हो, मला कमेंट पण आली होती गुलाबजामची रेसिपी सांगा, तर तेच सांगणार आहे. त्यासाठी अर्धा किलो खावा, 150 ग्रॅम पनीर आणि 150 ग्रॅम मैदा लागतो. आणि खावा असा चांगला मॅश करून घ्यायचा. त्याच्यामध्ये असे लम्स नाही राहिले पाहिजे आणि पनीर पण तसंच मळून घ्यायचंय. त्याच्यात पण असे लम्स नाही राहिले पाहिजे. मग हे दोन्ही एकत्र करून त्याच्यामध्ये थोडा-थोडा करून मैदा टाकायचा आहे. माझ्या हाती तर दुखायला लागले होते म्हणून दादांनी ते मळवून दिलंय मला. आणि खूप छान असा गोळा तयार करून घ्यायचा. मऊ-मऊ गोळा झाला पाहिजे. तेव्हाच त्याच्यावर आपलं गुलाबजाम ठरला जातो कसा बनतो तो. त्यानंतर पाकासाठी सांगते काय-काय साहित्य लागणार. 2 वाटी साखर घ्यायची, 3 वाटी पाणी घ्यायचंय. तुम्हाला इलायची आवडत असेल तर तुम्ही इलायची टाकू शकता. छान पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा. मग असे बारीक-बारीक गोळे करून घेतले गुलाबजामचे आणि 60 गुलाबजाम झाले त्याच्यात. कारण की ह्याची साईज जरा मोठी होती. याच्यात 100 गुलाबजाम होतातच. आणि मग छान असे ब्लॅक होईपर्यंत असे चांगले असे फ्राय करून घ्यायचे ते. त्यानंतर ते पाकात सोडायचे. 3 तास भिजायला लागतात आणि आपले गुलाबजाम रेडी आहेत. मला पण हे गुलाबजाम खूप आवडले. खूप छान दिसत होते आणि खरंच चवीला खूप भारी झाले होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मला पण सासरी जायचंय म्हणून मी टिफिनमध्ये पॅक करायला घेतलेत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.